23 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार. 24 डिसेंबर नंतरचं आंदोलन सरकारला परवडणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. बीडच्या गेवराईतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मनोज जरांगे पाटलांची हजेरी. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मराठा आंदोलन संपल्यास शेतकऱ्यांच्या विषयावर काम करू, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. बीडच्या गेवराईजवळील पालख्या डोंगरावर चंपाषष्ठी निमित्त यात्रा, तर यात्रेत सहभागी होत मनोज जरांगेंनी घेतलं खंडोबाचं दर्शन. परभणीत 22 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक पार. लातूरमध्ये मराठा आंदोलनासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून शांतता बैठकीचं आयोजन. या बैठकीला नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची उपस्थिती. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये प्रांत कार्यालयावर कुणबी समाजाचा निर्धार मोर्चा. कुणबींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याच्या मागण्यासाठीचा मोर्चाचं आयोजन. चिपळूणमधील कुणबी निर्धार मेळाव्यात नगराध्यक्षा सुरेखा खिराडेंचा मराठा समाजाला उपरोधिक टोला. कुणबी समाजाचा दाखला हवा असेल तर कुणबी समाज स्वीकारा, सुरेखा खिराडेंचं वक्तव्य. नंदुरबारमध्ये धर्मांतरित आदिवासींना आरक्षणासह कुठल्याही सवलतींचा लाभ न देण्याची मागणी. जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने भव्य मोर्चा. ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची आजही चौकशी पूर्ण. सलग 5व्या दिवशी बडगुजर यांची नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशी. ठाण्यातील दिव्यात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन. गोगावलेंनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा आरोप करत ठाकरे गटाचं आंदोलन. सुप्रिया सुळेंच्या निलंबनाविरोधात पुण्यात बॅनर झळकले. मोदींचा हिटलर असा उल्लेख. हिटलर रूपी मोदींचा निषेध असो अशा आशयाचे बॅनर. पुण्यात खासदार निलंबनाविरोधात शरद पवार गट आक्रमक. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर शरद पवार गटाचं पुण्यामध्ये आंदोलन. सातारा तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांना चांदीची तलवार भेट. पोवई नाका येथील शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन. अहमदनगर दौंड महामार्गावर शेतकऱ्याचा रास्ता रोको. दुधाला आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास धरणं आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात सातबाऱ्याहून एमआयडीसीचे शिक्के हटवण्याच्या मागणीसाठी देगाव फाट्याजवळ रास्ता रोको. मंत्री उदय सामंतांच्या व्हिडिओ कॉलवरून दिलेल्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर खरडा भाकरी खाऊन अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका संपावर. सरकारविरोधात जोरदार निदर्शनं. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये शिक्षकांच्या नेमणुकीच्या मागणीसाठी पालकांचं अर्धनग्न आंदोलन. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या नेमणुकीसाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन. साताऱ्याच्या कराडमध्ये अंगणवाडी सेविकांचा तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर सरपंच ग्रामसेवकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. मलकापूर बँकेचे आरबीआयने लायसन्स रद्द केल्याने 64,000 ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकल्या. ठेवीदारांचा प्रचंड हाल. मलकापूर बँकेसमोर झालेल्या बैठकीत ठेवीदारांना अश्रू अनावर. तातडीने ठेवी परत करण्याची मागणी. मुंबईतील पत्रकार परिषदेत श्री दूतपापेश्वर लिमिटेडच्या वतीने प्रीमियम आणि कन्झ्युमर ओरिएंटेड ब्रँड स्वामला कंपाऊंडच्या नवीन पॅकचं अनावरण. सुवर्णभस्मयुक्त उत्पादनांच्या संदर्भात एका नवीन आधुनिक संशोधनाविषयीच्या माहितीचं आयोजन. गोंदियात वैद्यकीय प्रतिनिधींचा केंद्र सरकार आणि कंपनीच्या विरोधात एक दिवसीय आंदोलन. विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधींनी बाईक रॅली काढली. नाशिकच्या मालेगावात वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेची विविध मागण्यांसाठी निदर्शनं. तहसीलदार कार्यालयाजवळ वैद्यकीय संघटनेचा प्रतिनिधींकडून धरणं आंदोलन करत घोषणाबाजी. जळगावात महाराष्ट्र राज्य विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. नवीन श्रमसंहिता रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. सोलापूरच्या चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे. स्थानिकांचा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी वारंवार तक्रारी. कारवाई होत नसल्याने महर्षी वाल्मिक संघाकडून चंद्रभागेत झोपून आंदोलन.
कोल्हापुरात रस्ते कामानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावरून देखील श्रेयवाद. लवकरच पुतळा अनावरणाचा कार्यक्रम करणार शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांची माहिती. अहमदनगरमधील अकोले तालुक्यात आंदोलन करत निळवंडे धरणाचे कालवे फोडण्याचा प्रयत्न. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 आंदोलकांवर गुन्हा दाखल. तुळजाभवानीचे दागिने चोरणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल. 4 महंतांसह 7 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद. तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी. अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा. पालघरमधील गावांना गुजरातमधील ग्रामपंचायतीच्या नोटीस. तलासरी तालुक्यातील वेवजी आणि जाई गावातील घरांना नोटीस. आमदार विनोद निकोलेंकडून अधिवेशनात मुद्दा उपस्थित. नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागाच्या फाईल गुन्ह्यात भरून फेकल्या रस्त्यावर. नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिली माहिती. मनपाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात. मालेगावात खळबळ. सोलापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन कुलकर्णी आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार. लखनौ सुपर जायंट संघाकडून अर्जुनसाठी लिलावात 20 लाखांची बोली. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरचडा गावात 4घांची हत्या. जावयाकडून बायकोसहित सासरा आणि मेहुण्याचीही हत्या. जावई गोविंद पवारला कळंब पोलिसांकडून अटक. मध्य प्रदेश राज्यातून धुळे जिल्हा मार्गे अवैधरित्या महाराष्ट्रात मद्याची तस्करी. 16 लाखांच्या विदेशी मद्यासह 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह 3 ट्रॅक्टरची जाळपोळ. भामरागड तालुक्यातील हेदूर परिसरातील घटना. गोंदियातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर धान खरेदी सुरू. आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर 800 शेतकऱ्यांकडून नोंदणी. शिर्डीच्या साई मंदिराजवळील साई पालखी उद्यान भाविकांसाठी खुलं. साई भक्तांसाठी आनंदाची पर्वणी. 60 फूट उंच साईबाबांची प्रतिमा आणि उद्यानात साकारलेली विविध शिल्प भक्तांसाठी आकर्षण. नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामांना मंजुरी. कोट्यावधी रुपयांच्या शहरी विकासाच्या कामांना मंजुरी. पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद. जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. अकोल्यातील उड्डाणपुलाच्या टॉवर ते गांधी रोडपर्यंतच्या अंडरपासमध्ये पाणी भरलं. 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी भरल्याने अंडरपास मार्ग बंद. हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती 2 दिवसांपासून बंद. बाजार समिती बंद असल्यानं शेतकऱ्यांना फटका. व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याचं प्रकरण. लातूरच्या बाजारपेठेत तांदळाचे भाव 6 ते 8 रुपयांनी वाढले तर तूर डाळीच्या दरात 5 ते 10 रुपयांची घसरण. वाशीमध्ये अवकाळी पावसामुळे तूर पिकांचं मोठं नुकसान. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव. फवारणीच्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल गावात बांबूच्या शेतात पेरूची आंतरपीक बाग. राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग. बीडमध्ये केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवरील बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत. बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण. जळगावच्या चाळीसगावमध्ये बैलगाडा शर्यत जिंकल्याचा आनंद साजरा. डीजेच्या तालावर शर्यती जिंकलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक. नाशिकच्या येवला शहरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ. 2 जनावरांची झुंज. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. इकडे या थोडा न्यूज मध्ये ना आपण. बीडमधील देवगावात खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फट रंगला. मराठवाड्यातील विविध भागातील मल्लांचा सहभाग. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये खंडोबा यात्रा महोत्सव. यात्रोत्सवात परंपरेनुसार 12 गाड्या ओढत जय मल्हारचा जयघोष. यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या कळवण सटाणा सुरगाणा या आदिवासी पाड्यांवर डोंगऱ्या देव उत्सवाला सुरुवात. पावरीच्या तालावर आता खुंटाभोवती केर धरण्याची आदिवासींची परंपरा. तर रात्री विविध सोंगर घेऊन मनोरंजनाचीही प्रथा. भंडाऱ्यातील साकोलीत नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन. 2000हून अधिक भाविकांनी घेतली नरेंद्राचार्य महाराजांची उपासक दीक्षा.
ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या अक्षता सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मोदींची भेट घेत निमंत्रण दिलं. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे ते इगतपुरी दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण हटवायला आता सुरुवात. नोटीस दिल्यानंतरही अतिक्रमण न काढल्याने प्रशासनाची कारवाई. वाशिम जिल्ह्यात दर महिन्याला सायबर गुन्ह्यातून 20 ते 25 जणांची फसवणूक. गुन्हेगारांना आता शोधण्यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न. नाशिक जिल्ह्यामध्ये 17 दुचाकींची चोरी करणाऱ्या 2 संशयितांना अटक. 11,50,000चा मुद्देमाल जप्त. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे 2 एटीएम फोडले. तब्बल 16 लाख रुपये केले लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. परभणीतील वैद्यकीय प्रतिनिधींचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. कामकाज ठप्प, मागण्या मान्य करण्याची आंदोलकांची मागणी. अकोल्यात विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय देशव्यापी संप. 4 कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा यासह विविध मागण्या मान्य करण्याची मागणी. सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग किल्ल्याजवळ आरमारी म्युझियम उभारणार. म्युझियम साकारण्यासाठी शासनाच्या 2 एकर जागेवर सुमारे 4.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी. पिंपरी चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला बेड्या. आरोपींकडून 14 गुन्हे उघड तर 25 तोळे सोन्याचे दागिनेही जप्त. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेगाव ऊसतोड मजुरांच्या 16 झोपड्यांवर चोरी. ऊसतोड महिलांचे दागिनेही लंपास. आष्टा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या सावंगी शिवारात टिप्परची ऑटोला धडक. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. साताऱ्यात ट्रकने 6 दुचाकी आणि कारला चिरडलं. सुदैवानं जीवितहानी नाही. कार आणि दुचाकीचं मात्र मोठं नुकसान. आयपीएफ वर्ल्ड स्पेशल ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरंदरच्या चिंतामणी राऊतचा डंका. वीरगावच्या चिंतामणी राऊतने पटकावलं गोल्ड मेडल. साताराच्या कराडमध्ये वृद्ध दाम्पत्यांना लुटणाऱ्या 2 महिलांना अटक. कराड गुन्हे शाखेची कारवाई. कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून तरुणाकडून ड्युटीवरील पोलिसाला मारहाण. 1 पोलीस आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक तर दोघांचा शोध सुरू. साताऱ्याच्या यवतेश्वर घाटात रात्री उशिरा पोलिसांकडून वाहनाची तपासणी. मद्य पिऊन वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई. वाशिम शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 459 वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई. 8 दिवसात 2,59,000चा दंड वसूल. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पोलिसांची तरुणाला मारहाण. कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस निरीक्षकासह 2 पोलिसांवर गुन्हा दाखल. गुगलवरून माहिती घेऊन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला तेलंगणातून अटक. येरवडा पोलिसांची मोठी कारवाई. आरोपीकडून घरफोडीचं साहित्य जप्त. डोंबिवलीतील 4 रस्ता इथे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षा पलटली. रिक्षातून होणाऱ्या शाळकरी मुलांच्या वाहतुकीचा आता प्रश्न ऐरणीवर. ठाण्यात चोरीला गेलेले 43 मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना सुपूर्द. मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी घेतली सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीची मदत.